ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता ब्लू सी हॉटेलमध्ये होणार। बीएमसी साठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीतच लढणार, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडेंचं भाष्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका। तर अमित साठमांनी ठाकरे बंधूंना मामूंची टोळी म्हणत डिवचलं। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससोबतही चर्चा सुरू, राऊतांची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नाही, पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी मवियासोबत जाण्याच्या शक्यतेवर संजय राऊतांचं विधान। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उद्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करणार। मुंबईत सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया, पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध। सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चालले आहेत का? भाजपच्याच आशिष देशमुखांचा सवाल, तर तो विषय आता संपला म्हणत मुनगंटीवारांकडून नाराजीवर पडदा। बीएमसी निवडणुकीत शिंदेंची शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम, मराठी बहुल भागात जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी शिवसेना इच्छुक, जागा वाटपाबाबत पुन्हा शिंदेंची शिवसेना आणि भाजपा नेत्यांची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचे कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष संदेश पारकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। कोविडमध्ये मोफत औषधं दिली, मोदींमुळे आज आपण सगळे श्वास घेतोय, कल्याणमधील भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, अजित पवारांच्या राजीनाम्यासह पीएवर कारवाईची मागणी, पत्रासोबत फोन रेकॉर्डिंग आणि पुरावेही जोडले। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर आरोप निश्चिती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती, पुढील सुनावणी 8 जानेवारी। मुंबईत सीएसएमटी आणि बांगलादेशी दूतावासाबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, तर दिल्लीतही बांगलादेश विरुद्ध विश्व हिंदू परिषदेचा निषेध मोर्चा।